पाथर्डी तालुक्यातील टाकळी मानूर गटातील उमेदवारांच्या प्रचाराचा प्रारंभ मोहटादेवी मंदिराच्या पायथ्याला संपन्न झालाय। दरम्यान भाजपाची सत्ता पंचायत समितीमध्ये येणार असा विश्वास यावेळी माजी आमदार राजीव राजळे यांनी व्यक्त केलाय। तालुक्यातील तिसरी आघाडी म्हणजे खोटारडेपणा असून नाराजांना पंकजा मुंडे यांचा फोन सुद्धा येत नाही। त्याउलट आपला फोन परळीला बरोबर दररोज होतो। टाकळी फाटा येथे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची सभा पाथर्डी शेवगाव तालुक्यासाठी होणार असल्याची माहिती माजी आमदार राजीव राजळे यांनी दिली आहे। आणि सोमनाथ भाऊ मला वाटतं 10 पैकी 10 उमेदवार आपले पंचायत समितीचे निवडून येतील आणि सांगायला हरकत नाही की माझी बहीण कधी सभापती व्हायला हवी। हल्ली ते मोबाईल वर ते काय नवीन व्हॉट्सअप निघलंय त्याच्यावर तर काही विचित्र टीका आणि चर्चा करतात। मध्येच टूम काढली यांनी तिकीट वाटप झालं विड्रॉलच्या मधल्या का तिसरी आघाडी करायची त्याला नाव द्यायचं मुंडे साहेबांचं हे यांचंच बरं का तिकडे काही संबंध नाही। परळीचा आणि यांचा फोन नाही माझा रोज फोन प्रत्येकाला फोन ठेवा आपल्याला तिसरी आघाडी करायची। अरे कोणती तिसरी आघाडी कुठली तिसरी आघाडी कोणाची तिसरी आघाडी त्याचं नेतृत्व कोण करणार ती नोंदली कोणी तिचं काही निवडणूक आयोगाकडे काही आहे का आणि लोकांमध्ये संभ्रम। एक दिवस 8 दिवसामध्ये पंकजाताईची सभा त्या ठिकाणी होणार आहे। शक्यतो ठिकाण मला वाटतं पुंदे टाकळी फाटा या ठिकाणचं लोकेशन त्या ठिकाणी आहे। ताईंची सभा होईल जेणेकरून शेवगावची लोक मिरी घाटाची लोक आणि इकडली माणसं एकत्र जमतील म्हणून ते ठिकाण आपण निवडलेलं आहे। त्या सभेलाही आपण यायचं आहे। तालुक्यातील टाकळी मानूर गटातील उमेदवारांच्या प्रचाराचा प्रारंभ मोहटादेवी मंदिराच्या पायथ्याला संपन्न झालाय। सभेपूर्वी गटातील भाजपच्या विविध कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या मोटरसायकल रॅलीचं स्वागत करण्यात आलंय। सोमनाथ खेडकर यांनी भाषणातनं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ॲडव्होकेट प्रताप ढाकणे यांच्यावरती अत्यंत कडक शब्दामध्ये टीका केली आहे। आमचे आदरणीय काका म्हणत होते सौभाग्यवती प्रभावती इतकं छान बोलती हे मला माहितच नव्हतं। काय बोलले माहितीये आम्ही आंतरजातीय विवाह केला काही पाप केलं का आता एका भाषणाचा मुद्दा आहे का तिथे विकासाचा विषय आहे का? हो आता तुम्हाला लेकर बाळ आहे ते लग्नाला आलेत आणि तुम्ही सांगा की आम्ही आंतरजातीय विवाह केला हे काही पाप केलं का? तुम्हाला म्हणूनच कोण आमचे काका म्हणते मी 20 वर्षापासून झगडवतोय काय पुढे बरेचसे खंडित होता आपली दुकानाची दार घराला आलता का? फार मोठी सहानुभूती काकाला फार मोठी सहानुभूती त्यांचे दोघं बच्चे सूट सोडून देते कधी सहानुभूती काय धंदा लावलाय किती लोक चुकवण्याचं काम चाललंय। मी विचार करत होतो काका भाजपचे जिल्हा अध्यक्ष अकोला ग्रामपंचायत राष्ट्रवादी काय म्हणजे लोक बिघडले ते काय दिले आणि काका राष्ट्रवादी तर ग्रामपंचायत भाजप मध्ये अरे धंदा असं कर्तव्य नेतृत्व मुंडे साहेबांनी चर्चा करत असताना मला म्हणजे ते पाथर्डीकर किती प्रेम करतात म्हणजे साहेब काय बोलतात भगवान भाऊ भगवान बाबाच्या नंतर कोणावर प्रेम करतो आणि तुमच्यावर प्रेम करतो ते म्हणजे मग एवढं सगळं ना आपला आमदार कमवत नाही तिथं मोठी गोणी तुम्ही आम्हाला नेता दिला त्या ग्रामपंचायत सदस्य नाही देऊ काय म्हणतो वस्तूची ती अगदी देवीला स्मरून सांगतो मी खोटं बोलत नाही अजून ग्रामपंचायत सदस्य नाही। तुम्हाला माहिती भारतीय जनता पार्टी स्वार्थाने काय म्हणले मला लोकसभेची उमेदवारी दिली नाही म्हणून मी भारतीय जनता पार्टीचा त्याग केला। आता काय लढते जिल्हा परिषद कार्यकर्ते केल्याशी नाही ते लढते लोकसभेचं सोडलं तिकडे इकडे कुठे आले राष्ट्रवादी नेता
वर्ष ते कार्यकर्त्याचे इलेक्शन थोडे दिवस थांबा ते ग्रामपंचायत दिसणार आहे. काकाला हुशार घाटणे साहेब गेल्या वेळेस म्हणले मी राष्ट्रवादी प्रवेश केला आणि भाऊनी मला डिक्लेअर केलं जिल्हा परिषदचं टाकेमाळ गटात. त्यांना तेव्हाच काठी उभा करायची होती आदरणीय काकाची, पण म्हणले आता घराणेशाही नाही करायची आणि महिला उभा करीत नसतो. मग इकडे उभा केला का? महिला उभा करीत नसतो, लोक विसरत नाही. घे ना त्यांचं. बालगाव गटामधनंही मी उमेदवारी केली असती अशी भावना अर्जुन शिरसाट यांनी यावेळी व्यक्त केली आहे. पंचायत समितीसाठी चंद्रकला सोमनाथ खेडकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपची सत्ता पंचायत समितीमध्ये येणार असून सभापती म्हणून चंद्रकला खेडकर यांची वर्णी लागू शकते. बाजार समितीमध्ये कोणाचा पायपोस कोणाला राहिला नाहीये. संचालक एकमेकांवरती खुर्च्या घेऊन धावतायत. गोळा होणाऱ्या कराच्या रकमेवरती डल्ला मारताना कर्मचाऱ्यास मारहाण केली जाते. संस्था अशा चालवायच्या का? सोशल मीडियावरती अपप्रचाराला बळी पडू नका. ज्यांना उमेदवारी मिळाली नाहीये अशीच माणसे अशा उद्योगामध्ये पुढे आहेत. दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष दहिफळे, सूत्रसंचालन जनार्दन वांडेकर तर आभार मारुती खाडे यांनी मानलेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते पांडुरंग खेडकर तर प्रमुख पाहुणे म्हणून दत्तात्रय दहिफळे, ज्येष्ठ नेते अशोक चोरमले, अर्बन बँकेचे संचालक विजय मंडालेचा, भाजपचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, युवा मोर्चाचे अमोल गर्जे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे, अर्जुन शिरसाट, सोमनाथ खेडकर, उमेदवार ललिता शिरसाट, चंद्रकांत खेडकर आणि सुनील ओवळ आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. काय म्हणतो आता सोमनाथ पवार सांगितलं का गेलेल्या गावात तो यापूर्वी कोणत्या पक्षाचं काम कोणत्या गटाचं काम करीत होता यापेक्षा आपला मित्र म्हणून वेगळा अधिकार असतो आणि त्या खात्रीनं त्या आधी म्हणत होते बालगाव गटात उभा राहा. जनता जर तिळगुळ घेऊन आली नसती तर खरंच तिकडे जो उभा राहिला असतो. आणि निवडणूक याचं गाव त्याचं गाव याच्यापेक्षा मतदान करणारे जे माणसं आहेत ते जर समजदार आणि चालू घडामोडीचं निरीक्षण करणारे असले तर असं कोणी सांगितलं याच गाव स्वतःच असावं नसावं. असावं याचा अभिमान मला आहे. आमचं गाव कायमस्वरूपी 5ही निवडणुकाला जेव्हा शिरसाटवाडी येते तेव्हा ते वेगळं असतं. म्हणून आपण जे निवड केली जबाबदारी टाकली उमेदवाराचे प्रतिनिधी म्हणून गेले 5-6 दिवस आम्ही आपलं करतो. मुकुंद लोहिया, सी 24 तास, पाथर्डी.